हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं IFSच्या प्लॅटफॉर्मवर. मी तुमचा मित्र रोहित. स्टुडंट्स, फक्त 15 दिवस उरलेले आहेत महाराष्ट्र सेटच्या एक्झामसाठी. आजचा दिवस पण गेलेलाच आहे. तर जे उरलेले दिवस आहेत ते कसे प्लॅन करायचे आणि कसं आपण एन्श्योर होऊ की 100% माझं यावेळेसची एक्झाम क्वालिफाय होणार. बिकॉज झालं काय, आता एक्झाम जी ही आपली लास्ट एक्झाम आहे जी ऑफलाईन मोडमध्ये कंडक्ट होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्या एक्झाम ज्या आहेत CBT मोडमध्ये होणार, ऑनलाईन मोडमध्ये होणार. काय आपल्याला एक्झॅक्टली प्लॅन करायचं याच्याबद्दल जाणून घेणार येणाऱ्या 15 दिवसामध्ये. ठीक आहे, तर चला व्हिडिओ सुरू करूया आपण. डे 1 to 3 तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले ॲक्सेस, ठीक आहे, ॲक्सेस युअर स्ट्रेंथ अँड विकनेस. तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस जाणून घेणे. त्याच्याने आपल्याला समजते की कुठले टॉपिक्स आपण अजून टाइम देऊ शकतो, अजून भर टाकू शकतो. तर रिव्ह्यू करणे सिलेबसचे. ठीक आहे, पहिले 3 दिवस जे आहेत खूप इम्पॉर्टंट आहे. रिव्ह्यू करा सिलेबस, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की कुठले टॉपिक्स आहेत जे माझे सुटलेले आहेत आणि मी अजून त्याच्यावर फोकस करू शकतो. डायग्नोस्टिक टेस्टमध्ये येणार की जे पण तुम्ही टॉपिक्स प्रिपेअर केलेले आहेत, ठीक आहे, काय ते व्यवस्थित तुम्ही अप्लाय करू पाहतायत. ठीक आहे, जर तुम्ही अप्लाय करू शकता कुठल्याही कन्सेप्टला, कुठल्याही फॉर्म्युलाला, म्हणजे तुमचं स्टडी जो आहे, प्रिपरेशन जे व्यवस्थित झालेलं आहे. जर सपोज तुम्हाला पॉवर सिरीज टॉपिक तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि जर पॉवर सिरीजचा क्वेश्चन आला, रेडियस ऑफ कन्व्हर्जन्स काढायसाठी सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला आणि जर तुम्हाला फॉर्म्युलाच नाही माहिती आहे, म्हणजे तो टॉपिक तुमचा व्यवस्थित झालेला नाही आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो पण टॉपिक तुम्ही प्रिपेअर केला आहे त्याच्यावर तुमची कमांड असली पाहिजे. ठीक आहे, तर डायग्नोस्टिक टेस्टने तुम्हाला समजेल की खरंच माझा हा टॉपिक व्यवस्थित झालेला आहे का नाही. अनालाइज द रिझल्ट. जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करता, मी सांगितलं की टेस्ट सिरीज किती इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या पहिले. तर एक्झामच्या पहिले जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज अटेम्प्ट करता, मॉक टेस्ट अटेम्प्ट करता, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही मॉक टेस्टचा रिझल्ट अनालाइज करा की जसं मी मॉक टेस्ट देत चाललेलो आहे, माझा स्कोअर इम्प्रूव्ह होत आहे का नाही, याच्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर पहिले 3 दिवस फक्त आपल्याला रिव्ह्यू करायचा सिलेबस, डायग्नोस्टिक टेस्ट द्यायची आहे आणि अनालाइज करायचं आपलं रिझल्टला. ठीक आहे, त्याच्यानंतर डे 4 to 10, ठीक आहे, फोकस ऑन वीक एरियाज. तो वीक एरियाजला इम्प्रूव्ह करणे खूप महत्त्वाचं आहे. तर प्रायोरिटीज टॉपिक, आता असं होणार की एक टॉपिक तर नाही आहे ना, ज्या एरियावर तुम्हाला फोकस करायचं आहे. असे आपले 7-8 टॉपिक आहे. रेट अनालिसिस आहे, कॉम्प्लेक्स आहे, ॲब्स्ट्रॅक्ट अल्जेब्रा आहे, मॉडल अल्जेब्रा आहे, लिनियर अल्जेब्रा आहे, फील्ड थेअरी, रिंग थेअरी, बरेच टॉपिक आहेत. तर तुम्ही प्रायोरिटाईज करा, तुम्हाला पहिले कुठलं करायचं आहे. सपोज पहिले तुम्हाला कॉम्प्लेक्स करायचं आहे, सेकंड रियल करायचं आहे, थर्ड मॉडल अल्जेब्रा करायचं आहे. तुम्ही प्रायोरिटाईज करा टॉपिक्सला. त्याच्यानंतर डेडिकेट स्टडी सेशन्स. तुम्ही प्रायोरिटाईज केल्यानंतर अलाइन करा टाइम. सपोज रियलला मी लेट्स से आज मी 3 तास देणार आहे, कॉम्प्लेक्सला लेट्स से मी आज 1.5 तास देणार आहे, रिंग थेअरीला मी लेट्स से 45 मिनिट्स डेडिकेट करणार आहे. तुम्ही अलाइन करा. बिकॉज होतं काय, तुम्हाला फक्त सकाळी उठल्यावर आज मला रियल करायचं आहे, कॉम्प्लेक्स करायचं आहे, किती करायचं आहे. ठीक आहे, प्रॉपरली टाइम अलाइन करा. अनलेस अँड अंटिल तुम्ही प्लॅन करता, ठीक आहे, वर्कआउट होणार नाही जर तुम्ही प्लॅन केलं नाही तर. डीप डाईव्ह इन टू कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सेप्ट वरती नाही अभ्यास करायचा आपल्याला. ही महाराष्ट्र सेटची एक्झाम आहे आणि आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट इन डेप्थ माहिती असला पाहिजे. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन्स तर खूप महत्त्वाचं आहे. टेस्ट सिरीज, मॉक टेस्ट अँड नवीन क्वेश्चन प्रॅक्टिस करणे. तर प्रॅक्टिस क्वेश्चनची खूप महत्त्वाची आहे. सीक क्लॅरिफिकेशन्स. ठीक आहे, आता बघा, यू गॉट टू एन्काउंटर डिफिकल्टीज. आता असं पण होणार की तुम्हाला काही डिफिकल्टीज येणार आणि तुम्ही पॅनिक होणार. तर तुमचे जे पण मेंटर्स आहेत, ठीक आहे, त्यांच्याशी डिस्कस करा आणि त्यांच्याकडून क्लिअर करून घ्या, हा टॉपिक मला समजलेला नाही आहे, अशा टॉपिकवर जर क्वेश्चन आला तर मला काय करायचं आहे. ठीक आहे, तर सीक क्लॅरिफिकेशन, ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. डे 11 to 13 रिव्ह्यू युअर स्ट्रॉंग एरियाज अँड स्टिम्युलेट एक्झाम कंडिशन्स. खूप महत्त्वाचं आहे की मॉक टेस्ट कंटिन्युअसली देत राहणं. ठीक आहे, आणि लास्ट जे डे 11 to 13 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मॉक टेस्ट द्यायचा, कुठलाही नवीन टॉपिक प्रिपेअर करायचा नाही आहे. बिकॉज जेवढा अभ्यास करायचा आहे तेवढा आपण केलेला आहे. आता फक्त आपल्याला टेस्ट करायचं आहे की नवीन क्वेश्चन मी काय अप्रोच करू शकतो का नाही. मॉक टेस्ट जसं मी सांगितलं खूप महत्त्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट. मॉक टेस्ट जसं तुम्ही देत जाणार, तुम्हाला स्वतःला समजणार की 3 तासामध्ये माझे किती क्वेश्चन बनतात. ठीक आहे, आणि एक्झाममध्ये तर नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर आपल्याला जेवढे जास्ती क्वेश्चन पॉसिबल आहेत अटेम्प्ट करता येणार तेवढे करायचे आहेत. अनालाइज मॉक टेस्ट परफॉर्मन्स. जसं मी सांगितलं याच्या आधी पण की मॉक टेस्ट फक्त द्यायचं नाही आहे, त्याच्याबरोबर तुमचा स्कोअर पण इम्प्रूव्ह होता राहायला पाहिजे. आणि म्हणून मॉक टेस्ट जेव्हा पण देणार तुम्ही वेल प्रिपेअर्ड होऊन मॉक टेस्ट देणे गरजेचं आहे. बिकॉज मॉक टेस्टमध्ये असं होत नाही ना की एकच सब्जेक्ट तुम्हाला येणार, सगळे सब्जेक्टचं मिक्सचर असतं त्याच्यामध्ये आणि सगळे सब्जेक्ट जेव्हा एक साथ येणार, सगळे रिझल्ट रिकॉल व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच मॉक टेस्टचा रिझल्ट
जो आहे खूप महत्त्वाचं आहे, अनालाइज करणे. ठीक आहे. तर हे आपले काही मी टिप्स सांगितले तुम्हाला, जे येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ठीक आहे. चलिए, काही जनरल टिप्स पण आहेत, तर जनरल टिप्सबद्दल जाणून घेऊया. हेल्दी लाईफस्टाईल येणाऱ्या 15 दिवसामध्ये असं नको व्हायला की तुम्ही खूप स्ट्रेस घेतला आणि एक्झामच्या दिवशीच काय व्हायला, आजारी पडले. असं व्हायला नको, म्हणून हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा. लाईट जे आहे डाएट ठेवा, त्याच्यामुळे जेणेकरून तुमचा माइंड पण कसं राहणार, काम राहणार, लेथार्जी येणार नाही, टायर्ड नाही होणार तुम्ही. अवॉइड क्रॅमिंग. ठीक आहे. स्टे ऑर्गनाइज राहा. शेड्यूलच्या अकॉर्डिंग तुम्ही काय करा, फॉलो करा. असं नको व्हायला की मला ठीक आहे प्लॅनमध्ये रिअल अनालिसिस आणि मी करतोय लिनियर अल्जेब्रा. ठीक आहे. दिस शुड नॉट हॅपन. स्टे मोटिवेटेड. बघा, जर मोटिवेटेड तुम्ही स्वतःलाच करायचं. डोंट सिक मोटिवेशन फ्रॉम अदर्स. आता सपोज मी तुम्हाला मोटिवेट केलं आहे अर्धा एक तास, तुम्ही काय होणार, पुढचे 2-3 दिवस मोटिवेट आहे, सरांनी मला मोटिवेट केलं आहे, चला अभ्यास पण व्यवस्थित होता, पण त्याच्यानंतर काय, 3-4 दिवसांनी नंतर पुढे काय, जेव्हापर्यंत मोटिवेशन तुमच्या आतमधून तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली परफॉर्म नाही करू शकणार. तर खूप महत्त्वाचं आहे की मोटिवेशन आतमधून यायला पाहिजे. ठीक आहे. स्वतःकडून यायला पाहिजे. जेव्हा मोटिवेशन स्वतःकडून येतो त्याला एक खूप खास वर्ड आहे, इंट्युएशन. हे इंट्युएशन खूप महत्त्वाचं आहे मोटिवेशनपेक्षा. सीक इंट्युएशन रॅदर दॅन सीकिंग मोटिवेशन, अँड डेफिनेटली एक्झाम चांगलेच जाणार जर प्रिपरेशन चांगलं येतं. ठीक आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इकडेच. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग. ऑल द बेस्ट. प्रिपेअर वेल अँड डेफिनेटली दिस टाइम एक्झाम विल क्वालिफाईड. थँक्यू फॉर जॉईनिंग.